मुंबईच्या गजबजल्या रात्रीत समुद्राच्या लाटासारखीच एक राजकीय लाट उसळली होती। ठिकाण होतं मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन आणि त्या लाटेच्या केंद्रस्थानी होते आमदार रोहित पवार। अजितदादांना न्याय नाही मिळाला तर सर्वसामान्यांना कसा मिळणार, हे शब्द होते रोहित पवारांचे। आवाजात संताप, डोळ्यात प्रश्न आणि मनात एक ठाम निर्धार। अजितदादांच्या कथित विमान अपघाताला काही दिवस उलटले होते, पण हा अपघात होता की घातपात, हा प्रश्न अजूनही हवेत तरंगत होता। आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी रोहित पवार थेट पोलीस ठाण्यात दाखल झाले। अजितदादांच्या विमान अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला। सुरुवातीला ही घटना अपघात म्हणून समोर आली, पण काही दिवसांनी वेगळीच माहिती पुढे आली। विमान कंपनी VSR 25 पैकी 5 विमानं उड्डाणासाठी अयोग्य असल्याचा आदेश काढला गेला। हा आदेश दिला डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन DGC यांनी। रोहित पवार यांनी याच मुद्द्यावर बोट ठेवलं। त्यांचा आरोप स्पष्ट होता, जर विमानामध्ये तांत्रिक त्रुटी होत्या तर जबाबदार कोण आणि कारवाई का झाली नाही। त्यांनी DGCA, CID आणि विमान वाहतूक मंत्र्याच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला। पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला। मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये रोहित पवार एकटे नव्हते। त्यांच्यासोबत आमदार अमोल मिटकरी, संदीप क्षीरसागर आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते। पोलीस स्टेशन मध्ये वातावरण तणावपूर्ण होतं। FIR नोंदवण्यासाठी त्यांचं स्टेटमेंट सुरू झालं, पण अचानक एक वरिष्ठ अधिकारी आत आले। गुन्हा नोंदवता येणार नाही, हे शब्द ऐकून वातावरण पेटलं। रोहित पवारांनी थेट प्रश्न केला, कुणाचा फोन आला, कुणाच्या दबावाखाली निर्णय घेतला जातोय। त्यांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला FIR प्रक्रियेची सुरुवात झाली होती, पण वरून आदेश आल्यावर ती थांबवण्यात आली। रोहित पवारांनी एक भावनिक मुद्दा उपस्थित केला, मारामारी झाली तरी FIR होतो, कार्यकर्त्यांनी शर्ट काढले तरी FIR होतो, मग 5 लोकांचा मृत्यू झाला तरी FIR का नाही। त्यांचा आवाज फक्त राजकीय नव्हता, तो एक प्रश्न होता व्यवस्थेवर। जर अजितदादांसारख्या मोठ्या नेत्याला न्याय मिळत नसेल तर सामान्य माणसाचं काय। मुंबईत प्रयत्न फसले, पण कथा इथे संपली नाही। रोहित पवारांनी जाहीर केलं, आम्ही बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात FIR दाखल करू। दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ते बारामती पोलीस ठाण्यात पोहोचले। ठिकाण बारामती पोलीस स्टेशन। बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी, घोषणाबाजी सुरू, दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। तणाव, भावना आणि राजकीय उष्णता सगळं एकाच वेळी अनुभवायला मिळत होतं। या प्रकरणात आणखीन एक ट्विस्ट समोर आला। सुरुवातीला बातमी आली ब्लॅक बॉक्स जळाला आहे, मात्र नंतर सूत्रांनी सांगितलं तो सुरक्षित आहे आणि अधिकाऱ्यांचं सहाय्य आहेत। मग प्रश्न उभा राहिला, सुरुवातीची माहिती चुकीची का देण्यात आली, तपासात विलंब का। रोहित पवारांनी स्पष्ट केलं की हा मुद्दा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मांडला जाईल। त्यांचे वडील राजेंद्र पवार यांनीही सूचक विधान करत तपास पारदर्शक व्हावा अशी मागणी केली। मुंबई पोलिसांनी नंतर सांगितलं की रोहित पवारांची तक्रार स्वीकारली आहे आणि तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल, पण प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। फोन कुणाचा आला, FIR का रोखला गेला, अपघात की घातपात। ही कथा फक्त एका अपघाताची नाही, ही कथा आहे न्यायासाठी लढण्याची। समुद्र किनाऱ्यावरच्या त्या रात्रीपासून बारामतीच्या सकाळपर्यंत एक गोष्ट स्पष्ट झाली, प्रश्न विचारणारे थांबले नाहीत। रोहित पवारांचा संघर्ष सुरू आहे, तपासाची दिशा काय असेल, सत्य बाहेर येईल का, हे येणारा काळच ठरवेल। पण एक गोष्ट नक्की, न्यायाचा आवाज दाबता येत नाही। जर तुम्हाला वाटत असेल की सत्य बाहेर यायला हवं तर हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण कथा अजून संपलेली नाही, ही फक्त सुरुवात आहे।